आदरणीय केसकर सरांना विनंती करते की त्यांनी आमच्याशी थोडासा संवाद साधावा. नमस्कार. व्यासपीठावर उपस्थित माननीय देशमुख साहेब, आडसूळ सर, चंदनकर सर आणि ज्यांचा आजचा निमित्त म्हणजे सर्व सत्कार मूर्ती, सर्व कृषी अधिकारी, उपस्थित सर्व पोलीस निरीक्षक, नंतर मला वाटतं काही शाखा अभियंता आणि काही पोलीस पोलीस आहेत, कॉन्स्टेबल्स आणि सर्व मान्यवर, त्यांचे आई वडील, मित्र मैत्रिणी आणि सहकारी. मला सांगायला खूप आनंद होतो की मी महाराष्ट्र प्रबोधिनी अकादमी यांच्याशी संलग्न असल्यासारखं आहे. मला वाटतं मध्ये 1-2 कार्यक्रम झाले होते, त्या कार्यक्रमातही मी हक्काने उपस्थित होतो, सरांनी बोलवलं होतं आणि आज मला खूप आनंद होतोय. मला वाटतं त्यावेळेस अभ्यासिकेचं ओपनिंग होतं आणि त्याकरता मी आणि इंगळे सर आलो होतो. तर मला आज खूप आनंद होतो. त्यापैकी 72 जण जर सिलेक्ट झालेले आहेत तर सर मला नक्कीच अभिमान आणि आनंद आहे. पुढच्या वेळेस तुमची 100 नक्कीच पार होणार. आणि मला हे एक आनंद वाटला की सरांच्या सोबत त्यांचे आई बाबा आहेत. प्रत्येक मुला मुलींचं आणि सर्वांच म्हणजे कुणाचंच मला हे दुमत नसेल की आई बाबांशिवाय आपण काही वेगळं अचीव केलं तर त्याला किंमत नसते. परंतु आई वडिलांच्या डोळ्यात आपलं जे काही आपण करतो आणि त्यानंतर जे त्यांच्या डोळ्यात आनंद दिसतो त्याच्यापेक्षा दुसरं कुठलं काही मोठा आनंद असेल असं मला वाटत नाही. ते मला सरांच्या यातून दिसलं. आणि सरांचं नावच विजय आहे, विजयराज. ते नक्कीच विजय पताका फडकवतील आणि बारामतीत त्यांचं क्लासचं नाव हे बारामतीत न राहता नक्कीच पुणे आणि पुणे जिल्हा परिसरात नक्कीच मोठं होईल. आणि त्यासाठी त्यांचे खूप जोरदार प्रयत्न आहेत, खूप ते मेहनत घेतात. मी वेळोवेळी जेव्हा पाहिलं, व्हिजिट दिली, तेव्हा मुलं सगळे सांगतात सर आमच्याकडून असं करून घेतात, ते करून घेतात. तर नक्कीच सर तुमच्या या सर्व याच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या आणि तुमच्या टीमसाठी आमच्या शुभेच्छा आहेत बसलेल्या सर्वांच्या. फक्त मी आता श्रीकृष्ण गेला, त्यांनी गाडी चालवताना विचार करत होता, गाडी चालवताना फक्त गाडी आणि रस्त्याचा विचार कर आणि हेल्मेट आणि रस्ता सुरक्षिततेचा वापर कर. आपण अधिकारी झालो हे झालो हे नंतर, रस्ता चालवताना आपल्याला रस्त्यावरची जबाबदारी आणि रस्ता सुरक्षितता ही तितकीच महत्वाची आहे आपल्यासाठी. आपल्याला आयुष्यभर गाडी चालवायची आणि सर्वांनी ह्या परीक्षेवरच न थांबता अजूनही मला असं वाटतं काही वेळेस असं होतं आपण त्याच्या जवळ गेलेलो असतो की म्हणजे आता तुम्ही आता PSI झालात, कदाचित तुमचा राज्यसेवेचा चांगला अभ्यास झाला असेल, सरही आहेत आणि बाकी आडसूळ सर यांनी सगळ्यांनी मार्गदर्शन तुम्हाला करतीलच. परंतु मी सांगेल की ह्या परीक्षेवरच न थांबता तुम्ही अजून राज्यसेवा बाकीच्या परीक्षा द्या. आणि विशेषतः मुली आणि ज्या बसलेल्या सगळ्या महिला आहेत त्यांच्यासाठी मला एक आग्रहाची विनंती. मी देखील कधी काळी मी जेव्हा MPSC पास झालो होतो आणि माझी पत्नी आणि मी ती देखील राज्यसेवा पहिल्याच प्रयत्नात पास झाली. परंतु त्यावेळेचा जो आनंद आपण दुसरं कोणतरी पास झाला होतो तसं मला अपेक्षित आहे की तर बसलेल्या सगळ्या ज्या दिदी ताई आहेत त्या पुढच्या वेळेस नक्की त्यामध्ये त्यांनी राज्यसेवेत पास व्हावं आणि त्याकरता सगळे इकडे आपले भाऊ बहीण वडील जे बसलेले आहेत त्यांच्या डोळ्यात तो आनंद मला बघायला मिळावा. हे सगळे अशा अपेक्षा व्यक्त करून मी सरांना परत एकदा शुभेच्छा देतो महाराष्ट्र प्रबोधिनी अकॅडमीला आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद.